नमस्कार मंडळी, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत कुकरमध्ये चिकन बिर्याणी बनवण्याची खूप सोपी आणि साधी अशी पद्धत। त्यासाठी इथे मी अर्धा किलो लांब दाण्याचे बासमती तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता, फक्त ते तांदूळ जुने असावे। आता हे तांदूळ मी वाटीने मोजले तर 2.5 वाटी तांदूळ भरतात। आता हे तांदूळ स्वच्छ धुवून याला अर्धा तास भिजत ठेवायचे आहे। आता चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे। आता हे चिकन आपण मॅरिनेट करणार आहोत। त्यासाठी इथे मी घेतलेला आहे पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, चवीनुसार मीठ, 2 चमचे आले लसूण पेस्ट, 3 ते 4 चमचे ताजे दही, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा लाल तिखट, अर्धा लिंबू यावरती पिळायचा, पुदिन्याची काही पाने आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। जे मसाले आहेत ते चिकनला चांगल्या पद्धतीने कोट झाले पाहिजेत। हे मसाले चिकनमध्ये जेवढे चांगले मुरतील तेवढी बिर्याणीला चव चांगली येते। आता हे आपण अर्धा तास असंच ठेवून देणार आहे। यावरती झाकण ठेवायचं आहे। तर अर्धा तासाने बघूया आपलं चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे। तांदूळ सुद्धा भिजलेले आहेत। याचं एक्स्ट्राचं पाणी मी काढून घेतलं। आता आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया। इथे मी कुकरमध्ये तूप गरम केलेलं आहे। यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत। 1 चमचा जिरे, 1 तेजपत्ता, 1 मसाला वेलची, 1 चक्री फूल, 1 हिरवी वेलची, 4 ते 5 लवंग, दालचिनीचा तुकडा आणि 4 ते 5 काळी मिरी हे तुपामध्ये घालून घेऊया। अगदी 10 ते 15 सेकंद याला परतून घ्यायचं आहे। खडे मसाले परतून झाले की यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे। इथे मी 4 छोटे छोटे कांदे उभे चिरून घेतले। कांदे चांगले परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये घालूया 1 चमचा आले लसूण पेस्ट। आले लसूण पेस्ट सुद्धा आपण कांद्यासोबत चांगली परतून घ्यायची आहे। आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे। चिकन सुद्धा चांगलं परतून घेऊया। आता यावरती 5 मिनिटे झाकण ठेवूया, म्हणजे चिकनला चांगलं पाणी सुटतं। आता चिकनला पाणी सुटलेलं आहे। आपलं तांदूळ 2.5 वाटी होतं। सध्या इथे मी 2 वाटी गरम पाणी घातलेलं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, पुदिन्याची काही पाने घालायची। हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आता इथे मी चिकनला पहिल्यांदा 1 शिटी काढून घेणार आहे। तर जे तांदूळ आहे त्याला शिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे चिकन आपण अगोदर थोडंसं शिजवून घेणार आहोत। कुकर थंड झाला की यामध्ये घालायचं भिजवलेलं तांदूळ। तांदूळ चिकनमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी अर्धी वाटी गरम पाणी अजून वाढवलेलं आहे। तर मी 2.5 वाटी तांदूळ मोजून घेतले होते, त्याच वाटीने मी इथं 2.5 वाटी गरम पाणी वापरलेलं आहे। तुम्ही कोणत्याही भांड्याने तांदूळ मोजून घ्या। जेवढं तांदूळ भरेल तेवढंच गरम पाणी आपल्याला यासाठी वापरायचं आहे। आता कमी गॅसवरती आपल्याला 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकर पूर्णपणे थंड झाला, उघडून बघूया। इथे तुम्ही बघू शकताय अगदी मोकळी सुटसुटीत अशी आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे। तर अशी ही सोपी, साधी आणि झटपट होणारी चिकन बिर्याणी चवीला अप्रतिम लागते। पद्धत खूप सोपी आहे। वापरलेलं साहित्य सुद्धा घरामध्ये अवेलेबल असतं। अशा पद्धतीने चिकन बिर्याणी तुम्ही एकदा नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली ते सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।